आषाढ महिना सुरू झाला आणि तळणीचे पदार्थ झाल्याने असं होतच नाही. मस्त खमंग खुसखुशीत लाल भोपळ्याचे घारगे, कापण्या, तिखट पुऱ्या, लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या असे वेगवेगळे प्रकार केले जातात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. एकदम खुसखुशीत, खमंग आणि टुम्म फुगलेले आपण हे लाल भोपळ्याचे घारगे करतोय आणि अतिशय सोप्या पद्धतीने, अतिशय म्हणजे अतिशय अचूक प्रमाणबद्ध सोपी पद्धत. तर 1.5 पाव लाल भोपळा घेते मी. याचं आहे ना साल काढून घ्यायचं. ते कसं ते सांगते. आपलं घरामध्ये रेग्युलर पिलर असतं ना, तो पिलर घ्यायचा आणि त्याने हे साल काढून घ्यायचं. हे बघा, अजिबात कठीण नाही आहे हे साल काढणं. आणि यामध्ये काय होतं ना, लाल भोपळा आपला वाया देखील जात नाही आणि पुढची कृती करायला खूप सोपं जातं. न तुम्हाला कुकरची आवश्यकता आहे, न शिट्ट्या काढायची गरज आहे. बघा किती इझिली निघतंय. अगदी सहज पद्धतीने हे साल निघतं. आणि आधी उंचवट्याचं काढायचं आणि मग हे कोपऱ्यातलं कसं काढायचं तेही सांगते. आता हा जो लाल भोपळ्याचा उंचवटा आहे, इथे सुरीने कट करून घ्यायचं आणि याचं देखील साल काढून घ्यायचं. हे बघा, अगदी सहज निघतं साल. अगदी सहज पद्धतीने साल काढली जाते, तामझाम जास्त नाही पडत. आता याच्या फोडी करून घ्यायच्या. लहान लहान करायच्या, लहान करा, मोठ्या करायच्या, मोठ्या करा. मी मध्यम आकाराच्या करते. एकदा का साल काढलं की भोपळा चिरायला अगदी सोपा जातो. जेमतेम 5 मिनिटं लागतात या प्रोसेसला. फार वेळ नाही लागत, पण कमीत कमी पसारात आणि भांड्यांमध्ये ही प्रोसेस केली तर तुम्ही हे घारगे तयार करू शकता. सुट्ट्या संपल्या, शाळा सुरू झाला आणि उत्तम क्वालिटीचा स्टेनलेस स्टीलचा टिफिन बॉक्स लॉन्च केला आहे. इझी टू यूज याचं लॉकिंग सिस्टम आहे. madhurasrecipeclub.com वरून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे की. लाल भोपळ्याच्या फोडी करून झाल्या की एखादी कढई किंवा तवा घ्यायचा, त्यामध्ये या फोडी घालायच्या. अर्धा कप पाणी घालायचं या फोडींवर. मीडियम टू हाय हीटवर, मध्यमपेक्षा थोड्या जास्त मोठ्या आचेवर शिजायला ठेवायचं. एक 10 ते 15 मिनटात, 15 मिनटांच्या आतच 10 ते 12 मिनटात हा लाल भोपळा किंवा या लाल भोपळ्याच्या फोडी छान शिजतात. पाणी याकरता घातलं की भोपळा शिजत असताना तो तव्याला चिकटू नये, त्यामुळे थोडंसं पाणी घालायची गरज आहे. तव्यात कढईत नसेल शिजवायचा, कुकरमध्ये फोडी घाला. वरण भाताचा कुकर लावताना आणि त्यामध्येही तो छान शिजून निघतो. चला, मध्यम आचेवर बरोबर 10 ते 12 मिनिटं हा लाल भोपळा वाफवून तयार आहे. वाह, आता फोर्क घालून बघा. येस, हा पटकन असा मॅश होतोय, याचा अर्थ भोपळा आपला छान शिजला आहे. हे बघा, एकूण एक फोड मस्त शिजली आहे. आता गॅस बंद करायचा. गॅस बंद आहे. भोपळा छान गरम गरम आहे. यामध्ये 1.5 पाव लाल भोपळा घेतला होता, तर 1 कपला थोडा कमी गूळ घेतला, 1/4 कप गूळ घेतला. आता हे लाल भोपळा आणि गूळ एकत्र मॅश करून घ्यायचं. शिजवायची गरज नाही आहे. जी याची उष्णता आहे लाल भोपळ्याची, त्यामध्ये हे छान गूळ विरघळतो आणि लाल भोपळाही छान मॅश होतो. आणि पुन्हा सांगते, गॅस बंद केला आहे मी, गॅस सुरू ठेवलेला नाही आहे. जी लाल भोपळ्याची उष्णता आहे ती गूळ विरघळण्यासाठी पुरेशी आहे. चला, इथे बघा, गूळ हे छान विरघळला आहे आणि भोपळाही छान व्यवस्थित एकसंध झाला आहे गुळासोबत. आता गूळ आहे तर यामध्ये ना जायफळ गेलंच पाहिजे. सो 1/2 चमचा जायफळ. वा, मस्त. आता हे परत मिसळून घेऊयात. हा गर आहे ना, पुरण चाळायची गाळणी आहे ना, त्याने मी गाळून घेतला, म्हणजे छान असा एकसंध झाला. घारगे खूप छान होतात असा गर केला की. आता यामध्ये 1-2 चमचे तेल घालूयात, मिसळून घ्यायचं. आता भोपळ्याचा गर तयार आहे. इथे 3 कप गव्हाचं पीठ मी घेतलंय. आपले मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे, madhurasrecipeclub.com वरून ऑर्डर करू शकता. यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ आणि 1/2 कप बेसन आणि याचसोबत अर्धा चमचा मीठ घालूयात. आता ही पिठं एकसंध किंवा मिसळून घ्यायची.
आता लाल भोपळ्याचे घारगे म्हटलं ना की फक्त जे तांदळाच्या पिठात केले जातात, गव्हाचं पीठ नाही वापरत. कडाकण्या कशा असतात ना, ते ॲक्च्युअल घारगे. हे आजकाल आपण पुरी जे करतो ही गव्हाच्या पिठापासून करतो, लाल भोपळा घालून, ती पुरी. पण तुम्ही पारंपरिक घारगे बघितले तर ते एकदम कडाकण्या असतात, तसे कुरकुरीत असतात आणि फक्त तांदळाचं पीठ वापरून ते केले जातं. पण एनिवे, टुमटुमीत फुगलेलं सगळ्यांना खायचं आहे, त्यामुळे मग मी हे कस्टमाइज रेसिपी कायम दाखवते. पिठांचं प्रमाण अगदी अचूक आहे. 1.5 पाव लाल भोपळा, त्याला 1 कपला पाऊण कप गूळ, 1 कपला थोडा कमी, 3 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि पाव कप बेसन. अगदी अचूक प्रमाण आहे. एकदम खुसखुशीत घारगे तयार होतात या प्रमाणात तुम्ही जर केले तर. चला, आता ही पिठं छान मिसळून झाली आहेत. आपला लाल भोपळ्याचा गरही तयार आहे. हा सगळा गर घालायचा आणि हा गर हलकासा गरम हवा यामध्ये घालण्यापूर्वी. आणि काळजी नका करू, पूर्ण गर घाला. तुम्हाला अगदीच कॉन्फिडन्स नसेल तर थोडा थोडा घाला, पण जसं मी सांगितलं अगदी नो फेल रेसिपी आहे. आता हे छान मिसळूयात. हलकासा गरमच आहे गर, गरम गरम असताना घालायचं म्हणजे आपले घारगे मस्त खुसखुशीत होतात. आणि छान याचा घट्ट आणि एकसंध गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा, वरनं काहीच पाणी घालायची आवश्यकता नाही. जितका गर आहे तितका पुरेसा आहे. आणि हलका गरम गर घाला म्हणजे मळायला सोपं जातं. चला, कणिक छान मी मळून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकाल छान घट्ट गोळा तयार झाला आहे. अजिबात सैल नाही आहे, परफेक्ट. आणि अजिबात एक थेंबही वर पाणी घालायची आवश्यकता नाही पडली. आता झाकण ठेवूयात आणि एक 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूयात. चला तर मग इथे हे 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलं होतं पीठ. येस, अजूनही घट्टच आहे. आता हे पुन्हा एकदा एकसंध करूयात आणि याचे गोळे तयार करायचे. हे असे. आता हे एकसंध करून घ्यायची लाटी आणि याची पुरी लाटायची. आणि पुरी लाटत असताना थोडी खसखसही पेरायची, ते दिसायलाही छान दिसतं आणि चवही खूप छान लागते खसखशी घारग्यांमध्ये. आता हे एकसारखे व्हावेत म्हणून वाटीने फक्त हे कट करून घेते, म्हणजे घारगे दिसायलाही एकसारखे दिसतात आणि होतातही एकसारखे. तर हे उचलून बाजूला ठेवूयात आणि याच प्रकारे सगळे घारगे आपण तयार करूयात. चला, या प्रमाणात 30 घारगे मस्त तयार होतात, टुमटुमीत फुगलेले. आता तळूयात. तेल मध्यम आचेवर गरम करायला ठेवलं होतं, छान तापलंय. तेल मोठ्या आचेवर ठेवायचं नाही. गुळाचा कुठलाही पदार्थ करा, मोठ्या आचेवर 3-4 मिनिटं गरम करून घ्या, पण तळताना मध्यम आचेवरच तळायचे. आणि खूप मंद आचेवर पण नका तळू. खूप मंद आचेवर तळलं तर ते कडक होतं. मध्यम आचेवर निगुतीने तळा. चला, आता पहिला घारगा सोडूयात आणि तेलामध्ये घातला की निगुतीने छान असा प्रेस करायचा सगळ्या बाजूने, म्हणजे तो टम्मकन फुगून वर येतो बघा. आणि हा तेलकट नको व्हायला याकरता आहे ना, एक बाजू एकच वेळेस तळायची, सारखं अलटपलट करायचं नाही. आता बघा, ही बाजू, खालची बाजू तळली गेली का बघा, काय मस्त फुगून वर आला आहे फुग्यासारखं. येस, खालच्या बाजूला सोनेरी रंग आला. आता उलटवायचं. ही बाजू देखील तळायची, पण सारखी उलटवायची नाही, अलटपलट करायचं नाही. चला, आता वरची बाजू पण छान तळली गेली. वा, बघा मस्त एकसारखा सोनेरी रंग आला. आता हे ठेवूयात जाळीवर, त्याच्या खाली टिश्यू पेपर. जाळीवर ठेवा असं, म्हणजे त्याची गरम वाफ आहे ती खालच्या आणि वरच्या बाजूने बाहेर निघते आणि आपला जो घारगा आहे तो मऊ नाही पडत किंवा त्याला पाणी नाही सुटत. आता याच प्रकारे सगळे घारगे तळूयात. अलगद तेलात सोडायचा. तेलात सोडला की त्याला एक 20-30 सेकंद द्या. सगळ्या बाजूने तो तेलामध्ये तरंगू दे, वरची बाजू पण तेलामध्ये छान लागू दे आणि मग झाऱ्याने सगळ्या दिशेने असा अलवार दाबून घ्या, म्हणजे तो छान फुग्यासारखा फुगून वर येतो. वा, बघा मस्त छान तळला गेलाय. आता ही खसखस लावलेली बाजू पण आहे ना, एकदाच तळून घ्यायची, सारखी अलटपलट करायची नाही. आता खसखस लावलेल्या बाजूने
छान तळलं गेलं का नाही एकदा बघायचं आणि मग हा झाऱ्यात घ्यायचा. वा बघा, अजिबात तेलकट होत नाही. एक बाजू एकाच वेळेस तळायची आणि जाळीवर. बघा, एकूण एक घारगा आहे ना आपला छान फुगला आहे आणि एकसारखा झाला आहे. आता हे घारगे आहेत ना, हे थंड करायचे पूर्ण आणि मग हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. छान 8 ते 10 दिवस टिकतात. आणि मी तर म्हणते गरम गरम खा, मस्त असे खुसखुशीत होतात गरम गरम आणि तसे खुसखुशीतही राहतात पूर्ण दिवसभर. आणि तुम्हाला प्रवासात वगैरे न्यायचे असतील तर मग पूर्ण थंड करा, मगच डब्यामध्ये भरा. कारण पावसाळ्याचे दिवस असतात, पदार्थ आहे की नाही हलकासा त्यातला खुसखुशीतपणा निघून जातो. चला आता याच प्रकारे सगळे घारगे तळून घेते. अतिशय खमंग खुसखुशीत होतात. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.